सर्वांना नमस्कार। यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष चालू आहे। डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे संघाचे संस्थापक। डॉक्टरांनी संघ स्थापनेपूर्वीच विचार केलेला होता की या समाजाचे संघटन करायचं असेल तर काय काय कार्यक्रम करावे लागतील। त्या कार्यक्रमांची योजना डॉक्टरांनी पुढील काळामध्ये केली। प्रामुख्याने संघाचं जे उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये हिंदू समाजाचे सशक्त संघटन करणे आणि व्यक्ती निर्माण म्हणजे माणूस घडवणे ही दोनच उद्दिष्ट संघासमोर आहेत। त्यामुळे या दोन्ही उद्दिष्टांना योग्य असे कार्यक्रमांची रचना ही पूजनीय डॉक्टरांनी त्या काळापासूनच करून दिलेली आहे। आणि याच्या अंतर्गत रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचं नियोजन हे डॉक्टर हेडगेवारांनी आपल्या संघ शाखांच्या माध्यमातून तयार केले। रक्षाबंधनाच्या माध्यमातून संघाचे सर्व स्वयंसेवक गावागावांमध्ये आणि वस्त्या वस्त्यांमध्ये संघाची राखी बांधून एक बंधुत्वाचं नातं निर्माण करण्याचा कार्यक्रम हे गेले अनेक वर्ष करत आहेत। एकंदरीत समाजाची सध्याची स्थिती बघितली तर जाती जातीतला विद्वेष वाढावा अशा प्रकारची योजना काही समाज घटकांमध्ये होत आहे। आणि म्हणून प्रामुख्याने याचा विचार करताना या सगळ्यांमध्ये बंधुत्वाचं नातं कसं निर्माण होईल अशा कार्यक्रमाची काय योजना करता येईल। आणि म्हणून संघ कार्यकर्त्यांनी सामाजिक रक्षाबंधनाची योजना ही गेल्या 3-4 वर्षामध्ये राबवली। आणि म्हणून संघाचे कार्यकर्ते ज्यांच्या आधाराने आपलं घर चालतं अशा लोकांना आपल्या घरी बोलवतात आणि त्यांच्याकडून राखी बांधून घेतात आणि त्यांना राखी बांधतात। प्रामुख्याने शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये दिवसभरामध्ये आपला ज्यांच्याशी संबंध येतो अशा व्यक्तींमध्ये प्रामुख्याने विचार केला तर आपल्याकडे काम करणाऱ्या मावशी, आपल्या सोसायटीमध्ये काम करणाऱ्या मावशी, आपल्या गावामध्ये काम करणारी लोक अशी या सगळ्या मंडळींना आपल्या घरी एकत्र बोलवावं, त्यांना राखी बांधावी, त्यांच्याकडनं राखी बांधून घ्यावी, असं सामाजिक रक्षाबंधन करावं असा आग्रह आपण करतोय। गेले 3-4 वर्षामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं यश मिळालेलं आहे आणि पुढील काळामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम करावेत हा आपल्या सामाजिक दृष्टी देण्याचा कार्यक्रम आपले संघ कार्यकर्ते करतायत। मला असं वाटतं या संघाबरोबरच आपल्या समाजाने या सगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। नमस्कार। समरसता किंवा सामाजिक समरसता हे भारतीय समाज जीवनाचं अकृत्रिम अशा प्रकारचं मूल्य आहे। भारतीय समाज जीवनाचा जो ज्ञात इतिहास आपण बघतो त्याच्या सुरुवातीच्या काळापासून म्हणजेच अगदी वेद वाङ्मयाच्या काळापासून देखील बघितलं आपण तर परस्परांच्या आणि सगळ्यांच्या मधल्या एकत्वाचा शोध घेणारं तत्वज्ञान आणि त्याच्याप्रमाणे कृती या विकसित गेलेल्या आपल्याला दिसतात। त्यामुळे समरसतेचं तत्वज्ञान आणि त्याचा आविष्कार या दोन्ही गोष्टी भारताच्या समाज जीवनाला काही नवीन नाही आहे। अशा आपल्या या समाजामध्ये माणसांना जातीवरून म्हणजे जन्मावरून श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरवणं आणि मग ती व्यवस्था असेल अव्यवस्था असेल वर्ण अशा प्रकारचं चातुर्वर्ण्य आणि पुढे जाती या व्यवस्था म्हणून रूढ झाल्या आणि मग त्याच्यातून पुढे जातीभेद निर्माण झाले। यातने काय झालं तर यांनी माणूस म्हणून जगण्याच्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत, सामाजिक सन्मान असेल, भौतिक उन्नतीच्या संधी, या सगळ्यापासून आपल्याच समाजातल्या एका मोठ्या वर्गाला दूर ठेवलं गेलं आणि या विकृतीला म्हणजे या विकृत रूढीला धर्म पालनाच्या नावाखाली प्रचलित केलं गेलं। त्यामुळं काय झालं तर त्यामुळे आपल्या हिंदू समाजाचं मध्ये घोर विषमता निर्माण झाली। आपला देश आणि धर्म यांचं अपरिमित नुकसान झालं। आजही आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात आणि मग याच्यामधली अनेक उदाहरणं आपण बघतो। अस्पृश्यता पालनाच्यामुळे ती एक कविता होती एका कवीची, चर्चची घंटा वाजली सगळे आत गेले, मुलांनी बांग दिली सगळे आत गेले, मंदिरात आरती निनादली अर्धे आत गेले अर्धे बाहेर राहिले। हे जे जळजळीत सामाजिक वास्तव आहे हे सामाजिक वास्तव अशा प्रकारचं त्याचा विचार आपण केला पाहिजे आणि या जन्मावरून असलेली जी विषमताचं पालन करण्याची जी प्रथा आहे ती रूढी होती, तो धर्म नव्हता। पण समरसता हा विषय जेव्हा येतो तेव्हा आपण सामाजिक समरसता असा त्याचा अर्थ घेतो। म्हणजे काय तर हिंदू धर्मांतर्गत असलेले जन्मावर आधारित भेदभाव संपवून सगळा हिंदू समाज समतायुक्त, शोषणमुक्त, एकात्म आणि एकरस अशा प्रकारचा बनवण्यासाठी सगळ्यांच्या मध्ये मानसिक बदल
आणि हे मानसिक बदल कसे करायचे, तर मनामध्ये बंधुत्वाच्या भावनेचं जागरण करणे म्हणजेच समरसता. मग हे कसं करायचं? बंधुत्व भाव म्हणजे काय असतो, तर आपल्या सगळ्यांना ती गोष्ट माहिती आहे की जेव्हा बंधुत्व असा भाव प्रगट होतो तेव्हा मग परस्परांचं ओझं वाटत नाही. कोणी वरिष्ठ, कोणी ज्येष्ठ, कोणी कनिष्ठ ह्या भावना देखील मनातून निघून जातात. ती एका बालिकेची गोष्ट सांगतात की ती आपल्या लहान भावाला घेऊन टेकडी चढत होती आणि तिकडनं एक आजोबा उतरत होते. मग त्यांनी विचारलं की बाळ, हे ओझं घेऊन तू कुठे चालली आहेस? तर तिने सांगितलं, बाणेदारपणाने उत्तर दिलं की आजोबा, ओझं नाही काही, भाऊ आहे माझा. किंवा अगदी आपण बघितलं तर एक शरीर आपला, एक समाजाला आपल्या शरीराचं जर उदाहरण दिलं तर आपल्या पायाला जेव्हा काटा टोचतो तेव्हा डोळ्यात पाणी येतं आणि हात ताबडतोब काटा काढण्यासाठी, आपलं दुःख दूर करण्यासाठी हात धावून जातो. आता हे जी एकात्मतेची भावना आपल्या शरीरामध्ये असते, तशीच आपल्या समाज पुरुषामध्ये येणं, याच्यासाठी मानसिक बदल होणं आवश्यक असतं. आणि म्हणून सामाजिक समरसता हा व्यवहाराशी संबंधित विषय आहे. तत्वज्ञानामध्ये काही खोट नाही. तत्वज्ञान आपलं अगदी आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की अगदी संगच्छध्वम समोदध्वम समो मनासी जानताम इथपासून ते हिंदवा सोदरा सर्वे न हिंदू पतितो भवेत इथपर्यंतचं सगळं तत्वज्ञान आपल्याकडे आहे. आणि नुसतं तत्वज्ञान नाही, तर ज्या मोठ्या लोकांनी हे तत्वज्ञान आपल्याला सांगितलं त्या सगळ्यांनी या तत्वज्ञानाच्या नुसार कृती देखील केलेली आहे. तर त्यांची तत्वज्ञान आणि त्या तत्वज्ञानाप्रमाणे त्यांचं वागणं, या दोन्ही गोष्टी या आदर्श म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. आणि याचे परिणाम आपण भोगलेले आहेत. अब्राहम लिंकननी अमेरिकेच्या संदर्भात म्हटलेलं होतं की ज्याच्या पायामध्ये तडे गेले, द हाऊस डिवायडेड इन इट सेल्फ कॅनॉट स्टँड. ज्याच्या पायामध्ये तडे गेलेले आहेत ते घर पुढे त्याची भिंत उभी नाही राहू शकत, घर टिकू शकत नाही. म्हणून बलशाली वैभव संपन्न राष्ट्र पुन्हा उभारताना सामाजिक समरसता ही फार महत्वाची यासाठीच ठरते. आपलं जर मूळ तत्वज्ञान आपण बघितलं तर जसं मी मगाशी सांगितलं की ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामधला हा श्लोक आहे. त्याच्यात पुढे आपल्याला ऋग्वेदामध्ये आपण हे पण सांगितलेलं की आम्हा सगळ्यांचं दिशा एक असेल, विचार करण्याची पद्धती एक असेल, आराध्य आमचं एक असेल आणि त्याचबरोबर आणखीन काही रुची आहेत की ज्याच्यामुळे पाणी पिण्याची जागा देखील आमची एक असेल. कमाल आहे की नाही? 5000 वर्षापूर्वी हे सांगून ठेवलेलं आहे. भगवान बुद्धाच्या काळामध्ये भगवान बुद्धांनी वज्जी संदेश दिलेला आहे. जोपर्यंत आनंदाला ते म्हणतात त्यांच्या शिष्याला की जोपर्यंत वज्जी लोक एकोप्याने एकत्र येतात, एकोप्याने उभे ठाकतात, एकोप्याने आपापलं उद्दिष्ट कार्य करतात, तोपर्यंत हे आनंदा कोणीही त्यांचा नाश करू शकणार नाही. आणि भगवान बुद्धांनी एका ठिकाणी अजून सांगितलेले की जाती, विषमता, उच्च नीचता हे भेदभाव असूच शकत नाहीत, सर्व सारखेच आहे. महात्मा बसवेश्वरांचं पण तेच सांगणं आहे. मंडूक कुलकी कन्या मंडोदरी, मातंगी का पुत्र मार्कंडे, कपिल नाई, अगस्त्य मछुआ और कश्यप लुहार थे, कुल क्यों पूछते हो, उससे क्या होगा, हे कुडल संगम देव शिवभक्त कुलीन आहे. असं वचन साहित्यामध्ये ओळ 1 त्याच्यामध्ये सांगितलेली. यावर्षी ज्यांचं 650व प्रकाश वर्ष आहे त्या संत शिरोमणी रविदास महाराजांनी 13व्या शतकामध्ये हे सांगून ठेवलेले 14व्या शतकात की जात पात के फेरमई उर्जी गई सब रोग, लोग मानुषता को खात है रविदास जात का रोग. त्याच्या जागी मागे आपल्याही संतांनी इथे सगळ्या महाराष्ट्रामध्ये सांगून ठेवलेले वर्ण अभिमाने कोण झाले पावन, ऐसे द्या सांगून मज लागे, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय है ऐसा वेदश. तुकाराम महाराजांनी थेट वेदांची साक्ष काढलेली आहे. तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ, तारिले पतित निर्णय. जगद्गुरु तुकोबारा यांनी हे आणि असं असंख्य प्रकारांनी हे मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. संतांच्या बरोबरच युगपुरुष जे होते त्या सगळ्यांनी देखील हेच आपल्याला सांगितलेलं आहे. मधल्या काळामध्ये शंकराचार्यांनी आपल्याला एकत्वाची अनुभूती देणारा प्रत्येक जण, मग तो कुठल्याही वर्णाचा असेल, तो माझा गुरु असेल, असं जे मनीषा पंचकमची कहाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते सांगितलेलं आहे. स्वामी विवेकानंदांनी तर अत्यंत कठोर शब्दामध्ये जातीभेद पाळणाऱ्या लोकांची कान उघाडणी केली. स्वामी विवेकानंद म्हणतात जातीभेद हा वेदांत धर्माच्या विरुद्ध आहे. जातीभेद ही केवळ व्यवस्था आहे, खऱ्या धर्मात त्याला स्थान नाही. आणि पुढे ते आपल्याला असं सांगतात की हे जे 100 वर्ष आणखीन असंच चाललं तर आपल्या सगळ्यांना वेड्याच्या इस्पितळात जावं लागेल. हा खरा धर्म नाहीये, हे या सगळ्या महापुरुषांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आधुनिक काळामध्ये भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्राच्या समाज जीवनाला निर्दोष आणि परिपूर्ण करण्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या विविध महापुरुषांनी वेगवेगळ्या शब्दामध्ये परंतु
मार्ग अंतिम लक्ष्य तेच आहे की समतायुक्त आणि शोषणमुक्त अशा प्रकारचा समाज घडवण्याचं स्वप्न हे पाहिलेलं होतं. असं असलं तरी त्या त्या कालखंडातील समस्यांच्या संदर्भामध्ये त्याचा विचार करायला लागतो आणि मग असा विचार करून समरसतेचा उद्घोष हा करणं आवश्यक असतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या निर्मितीपासूनच समतायुक्त शोषणमुक्त एकात्म एकरस समाज निर्मितीचं स्वप्न उराशी बाळगून वाटचाल सुरू केलेली आहे. सामाजिक न्यायापासून वंचित घटकांसाठीचे कार्य विशेषत्वाने पुढे नेण्यासाठी मधल्या काळामध्ये सामाजिक समरसता मंचाची स्थापना झाली. त्यालाही आता 35-40 वर्ष होऊन गेली. प्रबोधन, संघटन, सेवा आणि संघर्ष या चारही कार्यक्षेत्रामध्ये मंचाने उल्लेखनीय कार्य केलेलं आहे आणि त्यामुळेच समरसता हा शब्द महाराष्ट्राच्या समाज पटलावर आज परवलीचा शब्द बनलेला आहे. आणि मग याला आधार आपण कुठला घेतो? तर समरसतेला आधार बंधुतेचा आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझ्या तत्वज्ञानामध्ये बंधुतेला सर्वोच्च महत्व आहे. बंधुतेशिवाय केवळ कायदे आवश्यक आहेत. तर कायद्यानी समता आणि स्वातंत्र्य दोन्ही चिरकाळ टिकणार नाही. त्याला जर चिरकाळ आपल्याला टिकवायचं असेल तर त्याच्यासाठी बंधुतेचं अधिष्ठान पाहिजे. आणि म्हणून बंधुतेचा संदेश सर्व समाजाला देणारे महात्मा फुले असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, संत गाडगेबाबा असतील आणि मग पुढच्या याच परंपरेला वेगळ्या मार्गाने पुढे नेणारे डॉक्टर हेडगेवार असतील. हे सगळे महापुरुष हे आपलं प्रेरणास्थान आहे. यांनी सर्व प्रकारची विषमता बंधुत्वाच्या आधारेच संपवता येते असे त्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण मानतो. वर्ण व्यवस्था ही अव्यवस्था होती असे सांगून या अव्यवस्थेला पूर्णपणे गाडून टाकले पाहिजे असं तृतीय सरसंघचालक माननीय बाळासाहेब देवरस यांनी आपल्याला सांगितलं होतं. वर्णव्यवस्था अथवा जातीव्यवस्था मान्य नसल्याची निसंदिग्ध भूमिका आणि लक्षावधी संघ कार्यकर्त्यांचा या विषयातला व्यवहार हा आपल्यासमोर गेल्या 100 वर्षातला आहे. अगदी सुरुवातीच्या काळापासूनची उदाहरणं आपण घेतली तर बच्छराजी व्यासांचं उदाहरण आहे की ते अस्पृश्यता पाळायचे त्या काळामध्ये, पूजनीय डॉक्टरांच्या काळामध्ये, आणि संघाच्या शिबिराला आले पहिल्या काही वर्षामध्येच आणि ते असं म्हणाले की मी या सगळ्यांच्या सोबत जेवू शकत नाही, विविध जातीच्या लोकांसोबत सहभोजन नाही करू शकत, तर मी माझे स्वतःचं भोजन जे आहे ते शिजवेन. आता पूजनीय डॉक्टरांची कार्यपद्धती होती. त्यांनी सांगितलं त्यांना की हरकत नाही, तुम्ही करा. पहिल्या दिवशी ते आपलं शिबिराच्या बाहेरच्या बाजूला सगळेजण एकत्र बसले जेवतायत आणि यांनी बाहेरच्या बाजूला आपली चूल मांडली, आपला स्वयंपाक केला आणि धुतवस्त्रामध्ये ते जेवायला बसले. दुसऱ्या दिवशी त्यांनी असं बघितलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक, पूजनीय डॉक्टर आणि सर्व अधिकारी आणि सर्व स्वयंसेवक, ज्याच्यामध्ये विविध जातींचे स्वयंसेवक होते, हे सगळे एकत्र बसून आनंदाने भोजन करतायत. कधी कोणी कोणाला जात विचारत नाही आणि मीच मात्र जात पाळणारा जो आहे तो एकटा पलीकडे बसलेलो आहे. आणि मग त्यांनी ती चूल गुंडाळली आणि ते पण सगळ्यांमध्ये येऊन सहभागी झाले. तर ही पद्धती वेगळी आहे आणि अशामुळं सगळ्या महापुरुषांनी आपापल्या पद्धतीने जाती निर्मूलनाचं, विषमता निर्मूलनाचं काम केलेलं आहे. संघाची ही जी पद्धत होती ही प्रबोधनाची पद्धत होती आणि मग प्रत्यक्ष आचरणाची पद्धत त्याच्यामध्ये आहे. स्वयंसेवकांची अशी शेकडो उदाहरणं आपल्या सगळ्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सामाजिक न्यायासाठी खरं म्हणजे जीवन वेचणारे थोर स्त्री पुरुष हे आपलं प्रेरणास्थान आहे. दुर्दैवाने प्रत्येक महापुरुषांचंही आज जातवार विभाजन होताना आपल्याला दिसतं. कोणत्याही समाज पुरुषाने कधीच फक्त आपल्या एका त्याच्या स्वतःच्या जातीसाठीच काम केलेलं नाही, तर समाजातले दोष दूर करून समाज निर्दोष बनवण्यासाठी सर्वजण झटलेले आहेत. सर्वांनी एकत्र येऊन अशा थोर स्त्री पुरुषांच्या विचाराचं स्मरण करायची परंपरा आपण घालून दिली. पण केवळ अभिवादन कार्यक्रम वगैरे करून चालणार नाही, तेवढ्या पुरतं ती तर सुरुवात आहे. या कार्यक्रमांच्या पुढे जाऊन या महापुरुषांचे जीवन कार्य कार्यकर्त्यांनी नीट समजून घ्यावं यासाठी शेकडो अभ्यास वर्ग आपण केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा फुले यांचे विचार आमच्यापर्यंत आजवर आलेच नाहीत. त्यांची समग्र समाजाचा विचार करणारे महापुरुष म्हणून पहिल्यांदाच या वर्गातून आम्हाला ओळख मिळाली, अशी प्रतिक्रिया अनेक कार्यकर्ते अभ्यास वर्गाच्या नंतर देतात. 1990 मध्ये महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेश यात्रा महाराष्ट्रभर आपण काढली. या महापुरुषांचे देश आणि समाज जोडण्याचं महान कार्य हे संपूर्ण समाजासमोर यावं याचा हा यशस्वी प्रयत्न होता. त्याही पूर्वी
भगवान बुद्धांच्या धम्म कार्याचे विविधांगी दर्शन घडवणारी विश्व बौद्ध प्रदर्शनी समरसता मंचातर्फे महाराष्ट्रामध्ये सर्व मोठ्या शहरांमध्ये लावण्यात आलेली होती आणि त्याला अक्षरशः लाखो लोकांनी प्रतिसाद दिला. जातीभेदांना धर्मसंकल्पनेचे अधिष्ठान आहे असेच भासवल्यामुळे आपल्या समाज जीवनातील एक मोठा घटक हा विविध आर्थिक आणि सामाजिक संधीपासून वंचित राहिलेला आहे. संपूर्ण समाज त्याच्या सगळ्या गुणदोषांच्या सहित माझा आहे. या समाजाचे जे गुण आहेत त्याची वृद्धी करणं आणि त्यातले दोष जे आहेत ते दूर करण्याची जबाबदारी देखील आम्ही स्वीकारत आहोत. म्हणून सामाजिक दृष्ट्या वंचित घटकांच्या उत्थानासाठी, त्यांच्या भौतिक आणि सामाजिक विकासासाठी प्रयत्न करून हे सगळे घटक राष्ट्र निर्माणाच्या प्रक्रियेत पूर्वीप्रमाणे योगदान करणारे सक्षम घटक झाले पाहिजेत. ही आपली जबाबदारी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आज देशभरामध्ये 1.5 लाख सेवा कार्य समाज जीवनातील वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी प्रत्यक्ष सेवेमध्ये कार्यरत स्वयंसेवकांनी चालवलेली आहे. अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर असहाय्य, अकिंचन, अनिकेत अशा अवस्थेमध्ये असलेल्या आपल्या भटक्या विमुक्त जाती बांधवांसाठीचे महाराष्ट्रातले 20हून अधिक सेवा प्रकल्प असतील. खऱ्या अर्थाने या जात समूहाचं प्रथम वसन, पुनर्वसन नाही, प्रथम वसनाचे हे प्रयत्न आहे. या भूमीचे पुत्र असूनही ते सिद्ध करणारे कुठलेही कागदपत्र जवळ नाही. म्हणून आणि गुन्हेगार म्हणून जन्मताच कपाळावरती शिक्का लागलेला. अशा सगळ्या विषयामध्ये बदलत्या आर्थिक रचनेमुळे बुडालेले परंपरागत व्यवसाय, यामुळे कायमचे भीषण दारिद्र्य, या सगळ्या दुष्टचक्रातून भटक्यांना बाहेर काढण्याचं काम भटकीविमुक्त विकास परिषदेने आपल्या केलेलं आहे. या सगळ्यांच्या मधून, या सर्व प्रकल्पांमधून यमगरवाडीचा प्रकल्प असेल किंवा दलितांच्या सामूहिक शेतीचा प्रयोग असलेलं म्हैसाळ असेल, संभाजीनगरचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान असेल, ज्याच्यामधून शहरी उपेक्षित वस्त्यांमधल्या वैद्यकीय आणि अन्य सेवा प्रकल्पांचं जाळं उभं झालेलं आहे. या अशा सगळ्या विषयांचं आपण एकदा स्वयंसेवक कार्यकर्ते म्हणून अवलोकन पण केलं पाहिजे की गेल्या 100 वर्षामध्ये सामाजिक समरसतेसाठी तत्वज्ञान मांडणीबरोबर प्रत्यक्ष प्रयत्न आपण काय केलेले आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव संभाजीनगरच्या विद्यापीठाला देण्यावरून मोठी चळवळ मराठवाड्यामध्ये उभी राहिली. या नामांतराला विरोध करणारं वातावरण निर्माण करण्यात आलं. या संघर्षातून सामाजिक सौहार्दाला पराभूत व्हावे लागले होते काही काळ, आणि मराठवाड्यामध्ये दलित सवर्णवाद वाईट पद्धतीने भडकला. या पूर्ण घटनाक्रमामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला देण्यामुळे विद्यापीठाचा गौरव वाढणार आहे आणि अत्यंत अभिमानाने आपण हे नाव दिलं पाहिजे अशी भूमिका घेतली. त्या सगळ्या दुर्दैवी घटनाक्रमामध्ये गावोगावी जे आपले अनुसूचित जातीचे बांधव होते त्यांच्यावरती जे अन्यायाचे प्रसंग आले तिथे ठामपणाने उभे राहिले. हा इतिहास आहे. नामांतर, काही घटना, काही घडामोडी हे सुखदेव नवले यांचं पुस्तक याची साक्ष आहे. केवळ हेच नाही तर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी ज्या अनुसूचित जातीच्या भटक्या विमुक्तांच्या बांधवांच्या वरती जे जातीय गंडातून जे अन्यायाचे, अत्याचाराचे दुर्दैवी घटना झाल्या, अशा शेकडो घटनांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी, समरसता मंचाच्या कार्यकर्त्यांनी, अलीकडे विवेक विचार मंचाच्या कार्यकर्त्यांनी दखल घेऊन पीडितांचे अश्रूही पुसलेले आहेत आणि न्याय मिळवण्यासाठी लढा पण दिलेला आहे. आणि हे करत असताना सामाजिक समरसता हेच आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर हे लक्ष्य होतं. मला असं वाटतं की समरसतेचा संदेश जितक्या प्रभावी प्रत्येक खेडोपाडीपर्यंत जाईल तितके असे प्रसंग कमी होतील. सर्वांच्या मनातून भेदभाव नाहीसा व्हावा यासाठी तथाकथित दलितांच्या मंदिर प्रवेशाचे कार्यक्रम देखील फार महत्त्वाचे, विशेषतः मराठवाड्यामध्ये हा फार गहन प्रश्न होता. असे कार्यक्रम आपण घेतलेले आहे. मग ते नांदेड जिल्ह्यामधलं समराळा गाव असेल किंवा नांदेड जिल्ह्यामधलंच आणखीन सोनारी हे गाव असेल, जळगाव जिल्ह्यामधली काही गावं असतील, आणि अलीकडच्या काळामध्ये तर आपण 1000 मठ मंदिरांवरती त्यांच्या मठाधीशांच्या अनुमतीने पाट्याही लावल्या होत्या की इथे सर्व हिंदूंचं स्वागत आहे, सर्वांचं स्वागत आहे. अशा प्रकारचे समाज मनावरती संस्कार करणारे कार्यक्रम करणं आता आपण त्याच्या पुढचा टप्पा गाठलेला आहे. आता आपण सहज मंदिर प्रवेश असे विषय केलेले आहेत की वाजत गाजत किंवा अशा प्रकारे थोडासा ज्याला आपण म्हणूयात की औपचारिक अशा प्रकारचे कार्यक्रम न करता सहज मंदिर प्रवेशाचे कार्यक्रम देखील आपण आता केलेले आहेत.
सामाजिक समरसता गतिविधी म्हणून समरसता मंचाचे समरसतेचे कार्यकर्ते जेव्हा कार्य करतात, संघाचे कार्यकर्ते जेव्हा काम करतात, तेव्हा तत्त्वज्ञानाच्या पेक्षाही, तत्त्वज्ञानाची जाणीव तर त्यांना असतेच, पण तत्त्वज्ञानाच्या पेक्षाही आपल्या व्यक्तिगत आचरणामधून हा भाव ते वेळोवेळी प्रगट करत असतात. 2005 मध्ये समरसता यात्रा निघाली होती, त्याच्या सुरुवातीचा प्रसंग आहे. नाशिक इथल्या काळाराम मंदिरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला मंदिर प्रवेशाचा सत्याग्रहाचा इतिहास लक्षात घेऊन मंदिराच्या समोरून ह्या यात्रा निघत होत्या. चारही प्रांताच्या 4 समरसता यात्रांची सुरुवात तिथून होती. वेगवेगळ्या जातीचे, त्याच्यात अनुसूचित जाती होत्या, त्यातले यात्रा प्रमुख कार्यकर्ते होते. आणि आता यात्रांना सुरुवात होणार एवढ्यात मंदिराच्या आतून बोलावणं आलं की मंदिराचे प्रमुख महंत आपल्या सगळ्यांना आत बोलवत आहेत. आतमध्ये त्यांनी गर्भगृहामध्ये सगळ्या मंदिर या यात्रा प्रमुखांना नेलं, विविध जातींच्या. तिथे त्यांचं स्वागत सत्कार केला आणि 1-2 वाक्यांचं भाषण केलं. ते असं म्हणाले की ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या मंदिरात प्रवेश नाकारला गेला होता, त्यावेळी माझे आजोबा इथले मठाधीश होते. आज तुम्हाला इथे बोलवून तुमचा सत्कार करून मी माझ्या आजोबांनी केलेली ऐतिहासिक चूक दुरुस्त करण्याचं मला तुम्ही संधी दिलेली आहे. आणि मग त्यांनी पुढे यात्रेला शुभेच्छा. समाज घटकांवरती सातत्याने आपण काम करत राहिलो तर समाजाच्या मानसिकतेमध्ये परिवर्तन होतं, याचं एक उदाहरण होतं. असे अनेक उदाहरणं आपल्या सगळ्यांच्या मध्ये आलेली आहेत. समाजातील संधी नाकारण्यात आलेल्या उपेक्षितांसाठी विशेष संधी दिली पाहिजे. त्यासाठी आवश्यक त्या क्षेत्रामध्ये आरक्षण ठेवलं पाहिजे. आणि जोपर्यंत सामाजिक विषमता आहे तोपर्यंत आरक्षणासारखे विषमता आणि सामाजिक न्याय, विषमता दूर करणारे आणि सामाजिक न्यायाला पुढे नेणारे असे सर्व उपाय योजले पाहिजेत, असं आपलं ठाम मत आहे. आणि म्हणून समरसता ही प्रतिक्रिया नाही, कुणी अन्य तिथे येतंय आणि काही काम करतंय असं नाही, ती एक स्वाभाविक गोष्ट आहे. समरसतेमध्ये प्रत्यक्ष कृतीला महत्व आहे. स्वयंसेवक कार्यकर्त्यांच्या बंधुत्वपूर्ण व्यवहाराने समाजामध्ये विश्वास प्राप्त होतो. श्रीमती सुनीता अरळीकर यांचं एक पुस्तक आहे, आत्मचरित्र आहे, हिरकणीचे बिराड. त्या हिरकणीचे बिराड आत्मचरित्रामध्ये त्यांनी लहानपणापासून कसे जातीय अत्याचाराला तोंड द्यावं लागलं त्यांना त्याची हृदय कहाणी सांगितली. पण एकच प्रसंग त्यांनी सांगितलाय की त्या जेव्हा आपल्या स्वयंसेवकांनी चालवलेल्या विवेकानंद रुग्णालयामध्ये लातूरला नोकरीला लागल्या, त्यांनी असं लिहिलंय की विवेकानंद रुग्णालय ही पहिली जागा होती जिथं मला कोणी माझी जात विचारली. स्वयंसेवक कार्यकर्त्यांची जी जबाबदारी आहे ती पूजनीय सरसंघचालकांनी आपल्याला सांगितलेलं आहे की सर्व हिंदूंना मंदिरामध्ये प्रवेश, सर्व हिंदूंसाठी एक स्मशानभूमी आणि सर्वांच्या पाणवठ्याची जागा एक असणं, या सगळ्या मूलभूत गोष्टी आजही आपल्याला दुर्दैवाने त्याच्यावरती काम करायला लागतं आहे. पण लवकरात लवकर बंधुत्वाच्या आधाराने हे काम आपण पुढे नेऊ आणि समरस समाज निर्मिती हे काही स्वप्न राहणार नाही, ते वास्तव अशा प्रकारचं एक आपल्या सगळ्यांच्या समाजामध्ये होईल अशी आशा आपण बाळगूया. या निमित्ताने समरसता रक्षाबंधन करत असताना समाजातला प्रत्येक जण माझा भाऊ आहे आणि इथे कोणी जन्मावर आधारित उच्च नीचता बाळगणारा नाहीये, कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. आम्ही सगळे हिंदवा सोदरा सर्वे, आम्ही सगळेजण एकाच आईची लेकरं आहोत. अशा प्रकारची समरसतेची भावना प्रत्येकाच्या हृदयामध्ये उमटण्यासाठी आपण जे काही उपक्रम करू त्या उपक्रमाचा समाजावरती सकारात्मक परिणाम होणार आहे. हा परिणाम लवकरात लवकर व्हावा, संपूर्ण समाज समरस व्हावा ही अपेक्षा आहे. धन्यवाद. नमस्कार. आपण आत्ताच सामाजिक रक्षाबंधन किंवा सामाजिक समरसता या संदर्भामध्ये एक विस्तृत विवेचन ऐकलं. त्याचबरोबर आपला हा कार्यक्रम करण्याच्या मागची जी भूमिका आहे ती सुद्धा प्रास्ताविकामध्ये आपण ऐकलेली आहे. आपण काही वर्षांपासून आपल्या देशामध्ये एक खूप मोठा एका अर्थाने एक आपल्याला गती रोखण्याचा कार्यक्रम आपल्या या समाजातले जे आपसातले संबंध आहे त्यामध्ये निर्माण झाला असं आपल्याला जाणवतं. बरं, हे खूप वर्षांपासून आपल्याकडे आहे. यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. जसं गांधीजींचं जर नाव घेतलं आपण तर ते वावगं होणार नाही. गांधीजींनी सुद्धा हा दरी कमी करण्यासाठी हरिजन शब्द वापरला. तरीसुद्धा अनुभव असा येतो की आपल्या प्रत्यक्ष तसं काही बदल झाला आहे असं जाणवत नाही. म्हणून त्यासाठी काही करता येईल का म्हणून संघाच्या स्थापनेपासून आपण या विषयामध्ये काही ना काही प्रयत्न करतो आहोत. जसं गांधीजी शिबिरात आले असताना त्यांना हा अनुभव आला. वर्ध्याच्या शिबिरात आलेले होते महात्मा गांधी. तर त्यामध्ये
त्यांनी हा स्पेसिफिक प्रश्न विचारला स्वयंसेवकाने, यातले दलित तर कुणीच हात वर केला नाही, कारण आपण हा विषय कधी संघात विचारलाच नाही. मग जेव्हा त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं स्वयंसेवकांना का गांधीजी जे विचारतात त्याचं आपण उत्तर द्यावं सगळ्यांनी, मग त्या प्रश्नाला उत्तर देताना अनेक जण उभे राहिले किंवा त्यांनी हात वर केला आणि असं सांगितलं की हो आम्ही आहोत. तर त्या सगळ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन तुम्हाला कशी ट्रीटमेंट मिळते वगैरे वगैरे असं गांधीजींच्या मनातल्या ज्या कल्पना होत्या त्याप्रमाणे विचारलं. त्यांनी सांगितलं नाही, आम्ही सगळे मिळूनच इथे राहतो, त्याचा वेगळा भेदभाव नाही. तर संघाच्या सुरुवातीपासून आपण हा प्रयत्न केला. म्हणून आपण असा विचार करतो की आता आपण शताब्दी वर्षाच्या निमित्ताने प्रयत्न करतो आहोत. तर हा विषय घेऊन समाजामध्ये ठिकठिकाणी जावं, त्याची सुरुवात आपल्या घरापासून करावी. प्रत्येक नागरिकाने, स्वयंसेवकांनी, नागरिकांनी आपल्या घरामध्ये आपल्याला सेवा देणाऱ्या लोकांना आपण आपल्या घरी बोलू शकतो का? येणारं रक्षाबंधन असं लक्षात घेऊन त्याला आपण नाव देताना सामाजिक रक्षाबंधन असं त्याला एक थोडंसं स्वरूप त्याचं करण्याचा प्रयत्न करतो. काही वर्षापासून आपला हा प्रयत्न चालू आहे आणि याचा प्रतिसाद म्हणून चांगल्या प्रकारचे अनुभव आपल्याला येतात. आपल्याला जे सेवा देणारे आहेत, म्हणजे आपल्या घरचं नीट चालावं, चलनवलन, व्यवहार सगळा, म्हणून आपण या सगळ्यांची मदत घेतो. मग दूधवाला असेल, पेपरवाला असेल, स्वच्छता कर्मचारी असेल किंवा आणखीन आपण आपल्या कटिंग करण्यासाठी किंवा सलूनमध्ये जातो, अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या सेवा देणारी माणसं आहेत. तर या सगळ्यांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपण आपल्या घरी बोलवावं, सन्मानाने बोलवावं आणि त्यांना घरात बोलून त्यांना राखी बांधणं आणि या राखी बांधण्याच्या निमित्ताने आपण सगळे मिळून एक आहोत, आपल्या सर्वांचा मिळून एक हिंदुत्वाचा भाव जागा करा, अशा प्रकारचा एक प्रयत्न आपण सर्वांनी करावा का ज्याच्यातून या विषयाला एक वेगळ्या प्रकारची दिशा येईल आणि आपल्यातलं भेदभाव जे समाजातले कमी जास्तपणा आहे तो आपल्याला कमी करता येईल. तर मी या निमित्ताने असं शेवटी आवाहन करेल की आपण या रक्षाबंधनाच्या निमित्ताने अशा प्रकारचा उपक्रम वैयक्तिकरित्या आपल्या कुटुंबांच्यासह असा आपण करावा, अशा प्रकारचे एक आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद.